नाशिकच्या मालेगावमध्ये खासगी पॉवर सप्लाय कंपनीमध्ये कर्तव्य बजावत असताना दोन्ही हात गमवावे लागलेल्या नितीन पवार या अपंग तरुणाला 12 बलुतेदार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे कंपनीकडून 20 लाखांची मदत आणि सेवानिवृत्ती वेतन देण्यात आले। नितीन याला कंपनीच्या हलगर्जीपणामुळे उच्च दाबाची वीज वाहिनी जोडताना अपघात होऊन दोन्ही हात गमावल्याने 100% अपंगत्व आले। कंपनीने त्याला कुठलीही भरपाई न दिल्याचं त्याचे कुटुंब उघड्यावर आले। 4 वर्ष कंपनीत चक्रा मारूनही दखल न घेतल्याने 12 बलुतेदार सामाजिक संघटनेने केलेल्या आंदोलनाला आता यश मिळालंय। संस्कृतीचा सर्वश्रेष्ठ दागिना आहे आणि त्या दागिन्याचे धनी आपल्या तोडगे पंचकृषीतले आदरणीय धुमाळ साहेब आहेत। मला वाटतं या गोष्टीत पैसा सगळ्यांकडे असतो, पण त्या पैशाचा सदुपयोग करून दान धर्म करणं आणि गरजूंना मदत करण्याची ध्यान फार थोड्यांकडे असते। आदरणीय धुमाळ साहेब हे कायम दानशूर व्यक्तिमत्व मदत करत असतं। आज त्यांनी 25,000 रुपये या लेकराला दिले। मी या पीडित परिवाराच्या वतीने नितीनकडनं, नितीनच्या आईकडनं आणि नितीनच्या सौभाग्यवती भावाकडनं आदरणीय धुमाळ साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद देतो। परमेश्वर त्यांना भरभरून आशीर्वाद देव आणि भरभरून त्यांची प्रगती हो अशी जगदंबे चरणी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो।